केस तर पांढरे झालेले आहेत, तसेच फ्रिझी झाले, ड्राय झालेत. अशा वेळेला ना मेहंदी छान भिजवली ना, तर केसांना कलर पण छान येतो आणि केस सॉफ्ट, स्मूथ होतात. तर इथं काय केलंय, माझ्या घरी कोरफड आहे, तर अर्ध कोरफडीचं पान घेतलंय. याला बारीक आपल्याला चिरून घ्यायचंय. साईडची साल नाही काढली तरी चालते, कारण याला आपल्याला मिक्सरलाच बारीक करायचंय. त्याच्याबरोबरच मी ना मेथीचे दाणे आहेत ते रात्रीच भिजत ठेवलेले. आता ही जी कोरफड घेतलीये याच्याबरोबर मी याच्यात एक केळी सुद्धा टाकणार आहे आणि अर्ध बीट सुद्धा टाकणार आहे. अर्ध बीट किंवा एक बीटाचा तुकडा आपल्याला चिरून घ्यायचा आहे, ज्याच्यामुळे केसाला छान नॅचरल लाल कलर येईल. आणि जे काही केसाला आपल्या न्यूट्रियंट्स पाहिजेत, नरिशमेंट पाहिजे, ती आपल्याला या केळामुळे मिळेल. आता केळ जे आहे, जर केळी जास्त पिकलेली असतील तर अजूनच फायदेशीर ठरतात, पण माझ्याकडे पिकलेली केळी नव्हती, त्यामुळे मी इथं जे घरात आणलेलं तेच माझं देशी केळ मी इथं घेतलं होतं. आता हे जी केळी, बीट आणि कोरफड आहे, या तिघांना आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अशी त्याची पेस्ट करून घ्यायची. पेस्ट एकदम स्मूथ करून घ्यायची आणि गाळण्याची वगैरे काही गरज नाही. पेस्ट एकदम स्मूथ करून घ्यायची. इकडं मी साईडला पाणी तापत ठेवलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला एक मिश्रण बनवायचंय, जे की आपल्याला मेहंदीमध्ये टाकायचे. आता जे रात्री भिजवलेली मेथीदाणे आहेत ते मी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. ते उकळायला आपल्याला ठेवायचे. त्याच्यामध्ये आपल्याला अजून काय टाकायचे बघा, तर चहा पावडर, आपण जी चहा पितो ते कोणतीही चहा पावडर तुम्ही वापरू शकता. मी तर रेड लेबल यूज केलेला आहे. जो मी ग्रीन टी वेट लॉस मध्ये पिते, तुम्हाला माहिती आहे न्यूट्रो व्हॅलीचा ग्रीन टी आहे, तो मी वेट लॉस मध्ये पिते. तो सुद्धा मी एक चमचा टाकलेला आहे. आणि आपण रेग्युलर जी ब्लॅक कॉफी घेतो ती ब्लॅक कॉफी सुद्धा मी एक चमचा त्याच्यामध्ये टाकलेली आहे. याच्यामुळे सुद्धा केसांना खूप छान असा कलर येतो. आता मेहंदी कुठली वापरती असं जर तुम्हाला वाटत असेल तर इथे पार्लरमध्ये मला मेहंदी नॅचरली तयार करून मिळालेली आहे, तीच मी मेहंदी आणलेली आहे. आता याच पाण्यामध्ये मी टाकलेलं आहे रोजमेरी ड्राय लिव्ह्ज टाकलेल्या आहेत. या सगळ्या प्रोडक्टची लिंक मी तुम्हाला दिलेली आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये बघू शकता. आता किती छान पेस्ट तयार झालेली आहे बघा. आता मी इथं सगळी मेहंदी घेणार आहे. तर या मेहंदीमध्ये आपल्याला ही पेस्ट टाकायची आहे, जी की आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवली आहे. ही पेस्ट तुम्ही गरम पाण्यामध्ये टाकली तरी चालेल आणि सगळं गाळून घेतलं तरी चालेल, पण मी तसं केलेलं नाहीये, कारण माझ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सगळं प्लेन झालेलं आहे. आता मेहंदीमध्ये एक चमचा दही आणि थोडंसं तेल टाकायचे, म्हणजे आपले केस ड्राय पडणार नाहीत. हे सगळं मिक्स करून घ्यायचंय आणि त्याच्यामध्येच ही मिक्सरच्या भांड्यातली पेस्ट टाकायची आहे. आता तर मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जा. वेट लॉस चे भरपूर व्हिडिओज इथे टाकलेले आहेत. मी मेहंदी कशी भिजवावी अशा सुद्धा कमेंट येत होत्या, पण मी जास्त मेहंदी लावत नाही. 6 महिन्यातून वगैरे किंवा 3 महिन्यातून एकदा किंवा वर्षातून 2-3 वेळा लावते. त्यामुळे मी कधी मेहंदी भिजवली नव्हती, आज भिजवली, चान्स आला म्हणून मी टाकली. आता हे पाणी थंड होऊ द्यायचे आणि एखादी लोखंडाची कढई असावी, त्याच्यामध्ये आपल्याला मेहंदी भिजवायची, म्हणजे नॅचरल कलर, खूप छान मेहंदीला कलर येतो. तुम्ही तर शेवट बघालच. आता हे पाणी हळूहळू टाकत सगळी मेहंदी मिक्स करून ठेवायची आहे. 3 ते 4 तास आपल्याला ह्या मिश्रणला भिजत ठेवायचं आहे. खूप छान कलर चढतो, म्हणजे नॅचरल ब्लॅक, नॅचरल ब्राऊन आणि या बिटामुळे छान असा लाल कलर येतो आपल्या केसांना. आणि बाहेर जाऊन पार्लरला करण्यापेक्षा हे बेस्ट ऑप्शन आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल असतात. आणि तुम्हाला रोजमेरी ड्राय लिव्हचे जर फायदे माहित नसतील तर तुम्ही सर्च करा, ChatGPT करा, गुगल करा, खूप सारे फायदे आहेत. तर 3 ते 4 तास भिजवल्यानंतर ही मेहंदी मी माझ्या केसांना लावली आणि त्याच्यानंतर 4 तासांनी आपल्याला ही मेहंदी धुवायची किंवा 2 ते 3 तासांनी ही मेहंदी धुवायची आहे. त्याच्यानंतर परत तेल लावायचे केसांना आणि परत दुसऱ्या दिवशी शॅम्पूनं मेहंदी धुवायची आहे. खूप छान सुंदर केस तयार होतात. तुम्ही कशी कशी मेहंदी भिजवता हे नक्की कमेंट करून सांगा. आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.